निरोप जातील अशी शक्यता आहे। संभाव्य मंत्र्यांच्या नावावर चर्चा झाल्यानंतर ती नावं दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीवरून त्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे किंवा नाव कमी देखील होऊ शकतं। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय साम टीव्हीला। आता मंत्रिमंडळाच्या या सगळ्या वाटपावर आज जी महत्त्वाची बैठक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची होतीये, त्यानंतर ही सगळी नावं फायनल झाल्यावर ती थेट दिल्लीला कळवली जातील आणि दिल्लीहून मग मंत्र्यांना उद्याच्या शपथविधीसाठी फोन यायला सुरुवात होणार आहे। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। माधव, रात्री उशिरापर्यंत मंत्र्यांना निरोप मिळू शकतो असं कळतंय, काय अधिक सांगाल? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता मंत्री कोण होणार या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे। त्यासाठी आता लॉबिंग सुद्धा तिन्ही ठिकाणी सुरू आहे। पण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार वर्षावर दाखल झालेले आहेत, बैठकीला असणार आहेत। दोघांची बैठक शक्यता या ठिकाणची बैठक झाल्यानंतर मंत्री संभाव्य त्याची यादी तयार होईल, त्यावर डिस्कस चर्चा होईल आणि ती नावे दिल्लीला जातील। दिल्लीला गेल्यानंतर त्या नावावर तिथे स्पष्ट चर्चा होईल आणि त्यानंतर त्याला टिक मार्क म्हणजे फुली मारायची की नाही हे दिल्लीश्वर ठरवणार आहे। आपल्याला सूत्रांनी माहिती दिली की या संभाव्य मंत्र्यांमध्ये इथूनच स्वच्छ प्रतिमेची नावं पुढे घेऊन जाण्यासाठी बिलकुल माधव, तुमच्याकडून आणखीनही या संदर्भातली माहिती घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय आता दिल्लीहून मंत्र्यांना आमदारांना मंत्रिपदासाठी फोन येऊ शकतात अशी ही माहिती आहे। आज रात्री हे फोन येऊ शकतील अशी ही माहिती आता समोर आलेली आहे।